आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दादांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित राहणार। अजित पवार कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मनसे पुणे शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघ लढवणार। राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। अमोल मिटकरींच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक। मुंबईत येताना सांगून ये, तुझा मानखुर्दमध्ये समाचार घेणार। मानखुर्दमध्ये मनसेचा अमोल मिटकरींना बॅनरमधून इशारा। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींना मतदारसंघात विरोध। एका बैठकीत स्थानिकांनी सिद्दीकींच्या हातातून माईक हिसकावला। मतदारसंघातील नागरिकांचा झिशान सिद्दीकींवर आरोप। मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार। जरांगेंवर नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्याचा आरोप। कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट। अजित पवारांच्या आदेशाला महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली। 10 दिवसात मुंबई नाशिक हायवेवरील खड्डे बुजवण्याचे निर्देश होते। प्राधिकरणासोबत बैठक घेऊनही खड्डे बुजवण्याचं काम हाती नाही। नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। आजची बैठक वादळी होण्याची शक्यता। पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता। परदेशात पळून गेल्याचीही शक्यता। बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल। पुणे सत्र न्यायालय व जामिनावर निकाल देणार। मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई।